स्टार्ट. दोन चौरसाची परिमिती अनुक्रमे 20 सेमी आणि 60 सेमी आहे. म्हणजे दोन चौरस आहेत. एका चौरसाची परिमिती आहे 20 सेमी आणि दुसऱ्या चौरसाची परिमिती आहे 60 सेमी आहे. तर लहान चौरसाचे क्षेत्रफळ म्हणजे ह्या चौरसाची क्षेत्रफळ काढावं लागेल. म्हणजे याची एक बाजू पाहिजे म्हणून याला 4 ने भागावं लागेल. सरळ सरळ चौरसाच्या क्षेत्रफळाने त्याचं ह्यानं निघत का? परिमितीच्या सूत्राने नाही निघत का बाजू? मग परिमिती दिली आहे याचा अर्थ परिमितीचं सूत्र घालून सनी त्याच्या बाजू काढायच्या आहेत. 4 गुणिला बाजू 4 हे गुणाकारात आहे तर इकडे गेल्यावर हे भागाकारात जातील. म्हणजे 20 भागिले 4 बरोबर बाजू. 20 भागिले 4 केल्यावर 5 येते आपलं उत्तर. म्हणजे ह्या चौरसाची एक बाजू आपल्याला मिळाली 5. चौरसाच्या सर्व बाजू समान असतात. म्हणजे हे जर बाजू 5 सेंटीमीटर असेल तर ही बाजू 5 सेंटीमीटर आणि हे आपल्याला आता बाजू मिळाल्या. आता क्षेत्रफळ काढावं लागेल. तिथंच खाली तिथंच चौरसाच्या क्षेत्रफळाचं सूत्र आहे बाजूचा वर्ग. म्हणजे 5चा वर्ग काढावा लागेल आपल्याला. 5चा वर्ग आहे 25. म्हणजे याचा क्षेत्रफळ झाला 25 सेमी. आता मोठ्या चौरसाच्या क्षेत्रफळाच्या म्हणजे ह्या मोठ्या क्षेत्रफळाचा या मोठ्या चौरसाचा क्षेत्रफळ काढावं लागेल. म्हणजे याची परिमिती दिली आहे म्हणजे परिमितीचं सूत्र काढावं लागेल. चौरसाच्या परिमितीचं सूत्र आहे 4 गुणिला बाजू. हे 4 गुणाकारात आहेत तर हे भागाकारात जातील. म्हणजे 60 भागिले 4 बरोबर बाजू. येतो 15 बरोबर बाजू. म्हणजे ह्या चौरसाची पण एक बाजू मिळेल आणि चौरसाच्या बाजू समान असतात. म्हणजे सर्व बाजू 15 सेंटीमीटरचे आहे. आता याचे क्षेत्रफळ विचारलेलं आहे. म्हणजे आपल्याला चौरसाचे क्षेत्रफळ काढावं लागेल. म्हणजे याची बाजू दिली आहे 15. 15चा वर्ग बरोबर 225. आता म्हणलाय क्षेत्रफळाच्या किती पट आहे. म्हणजे लहान चौरसाचे क्षेत्रफळ मोठ्या चौरसाच्या क्षेत्रफळाच्या किती पट आहे म्हणते. म्हणजे 225 आपल्या उत्तराला 1/9. ओके.